नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण जाणून घेत असतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोकणासारख्या सुंदर प्रदेशात आलेल्या नररत्नांचा आपण शोध घेतोय. तिथल्या धाडसाचा, तिथल्या चिकाटीचा आणि विशेषतः कोकणातनं मुंबईत स्वतःचं नाव, स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या अशा काही व्यक्तिमत्वांचा आपण शोध घेत असतो, त्यांच्याबद्दल बोलत असतो आणि त्यांचा हा सगळा इतिहास, त्यांचा हा सगळा चरित्रपट तुमच्या समोर मांडून नवीन उद्योजक घडवावेत यासाठी झटणारी एक संस्था आहे. मुंबईत तिची प्रचंड सध्या चर्चा सुरू झालेली आहे. कोकणातल्या प्रत्येक तरुणाला या संस्थेबद्दल आकर्षण निर्माण झालंय. ती संस्था म्हणजे सुवर्ण कोकण. प्रत्येक तरुण माणसासाठी एक व्यासपीठ निर्माण झाले आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब आपल्यासोबत आहेत. परब साहेब, स्वागत आपलं. सुवर्ण कोकण म्हणजे नेमकं काय, पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आपण कसं सांगा? सुवर्ण कोकण म्हणजे समस्त कोकणवासियांसाठी उद्योजकतेकडे जाण्यासाठी ठेवलेले एक प्रभावी साधन. कोकणामध्ये उद्योजकता, साक्षरता निर्माण करण्यासाठी आम्ही कोकणातले जे उद्योजक आहेत, यशस्वी उद्योजक आहेत, त्यांच्या ज्या संघर्षमय कथा आहेत ह्या मीडियामार्फत, काही वृत्तपत्रांमार्फत लोकांसमोर आणतो, जेणेकरून त्यांच्या ज्या प्रेरणादायी ज्या यशोगाथा आहेत त्या बघून, त्या ऐकून लोकांनी उद्योजकतेकडे प्रवृत्त व्हावं. नक्कीच. या निमित्तानं आपले सुवर्ण कोकणच्या निमित्तानं खूप काही गोष्टी आहेत आणि आपल्या कार्यक्रमाची जी दुसरी लाईन आहे, सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे. हे सामर्थ्य कोकणाचं म्हणजे नेमकं काय आहे? कोकणाचं खरं सामर्थ्य हे तिकडची नररत्न. कोकण म्हटलं तर प्रतिभावंतांचा प्रदेश. खूप सारे नररत्न कोकणाने जगाला दिली. भारतरत्न तर 6 दिले. एवढं असून तिकडचा जो कोकणवासी आहे तो नोकरी धंद्यासाठी मुंबई, पुणे, ठाणे अशा ठिकाणी येतो. वास्तविक कोकणामध्येच एवढी क्षमता आहे की तिथे हवे तेवढे उद्योगधंदे उभे राहतील. परंतु काही गोष्टींचं एक न्यूनगंड कोकणवासियांच्या, काही तरुणांच्या मनात असू शकेल किंवा काही काल्याबाह्य शिक्षण म्हणता येईल, काहीतरी गोष्टी कमी पडतात की जेणेकरून लोक उद्योगधंद्याची वाट न जोगता ते सुरक्षित एखाद्या नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. तर ही कुठेतरी मानसिकतेला थोडीशी तोड देण्यासाठी आम्ही सुवर्ण कोकणचा संपूर्ण प्रपंच मांडला. नक्कीच. सुवर्ण कोकणचा हा प्रपंच आहे. कोकणी माणसाच्या मनात एक भीती असते की उद्योग निर्माण करणं म्हणजे एक तो जुगार समजला जातो, एक ती अशाश्वत गोष्ट समजली जाते. आजच्या या बदलत्या काळात कोकणासारखी अमाप निसर्ग संपदा असणाऱ्या भागात उद्योग ही आता एक गरज निर्माण झाली आहे. काय सांगा ऋषी? कोकणाबद्दल बोलायचं झालं तर कोकणाची जी क्षमता आहे, उद्योजकीय क्षमता आहे, तिचा पुरेपूर जो वापर हवा ना तो करूनच घेतला नाही गेला. तिकडचं पर्यटन आहे, तिकडचा मत्स्य व्यवसाय किंवा तिकडचा कोकणी माणूस जो आहे ना त्याच्याकडे जन्मजात सगळे गुण आहेत, फक्त आपल्याला बाहेर काढायचं आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी एक डॉक्टरांबद्दल मी बोलीन. डॉक्टर सतीश सावंत म्हणून त्याचं नाव. कोकणातल्या असरोंडी सारख्या एखाद्या दुर्गम भागातून ते आले. नक्कीच. सतीश सावंत या नावाबद्दल बोलणार आहोत, पण तत्पूर्वी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो या कोकणातल्या मातीनं खूप काही दिलंय, खूप काही लोकांना समजावून सांगितलंय, निसर्गानं भरभरून दिलंय. अगदी लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत इथला निसर्ग हा आपल्याशी खूप काही बोलत असतो. इथलं प्रत्येक झाड, इथली प्रत्येक मातीचा कण हा औषधी गुणधर्म देत असतो. अशाच या औषधी गुणधर्मांची आधुनिक बदलत्या शैलीत ज्यांनी मांडणी केली अशातलं एक नाव म्हणजे सतीश सावंत. कोकणातल्या असुंडीसारख्या गावातनं हे माणूस आपलं नातं सांगतंय आणि हे नातं आज जागतिक वैश्विक स्तरावर फार मोठं होऊन गेलंय. याच नावाबद्दल बोलणार आहोत. सतीश सावंत हे जे नाव आहे आणि त्यांचा पूर्णपणे औषध वैद्य हे नेमकं काय आहे? हे जरी डॉक्टर जरी असले तरी त्यांचा जो मार्ग आहे ना तो खूप वेगळा आहे. हे कोणते सर्जन असे नाहीयेत, तर त्यांनी एक वेगळी वाट जोखाळली. म्हणजे आपल्या बाजारपेठेत जी काही औषधे येतात, टॅबलेट्स येतात, इंजेक्शन येतात, तर ह्यांना पहिले सर्टिफाईड करावं लागतं की योग्य आहेत की नाही रुग्णांना देण्यासाठी. आणि हे सर्टिफाईड करायचं काम हे डॉक्टर करतात. डॉक्टरांची आजच्या म्हणजे असं एवढं सोपं नाही की ते आज एवढे मोठे झाले आहेत. ह्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे की सुरुवातीला त्यांना प्रत्येक जण एक बोलतो ना वेड्यामध्ये काढणं की हा काय कोणता प्रपंच. कारण वडील चांगले सुखवस्तू होते, इंजिनियर होते, ठीक आहे, एवढी मोठी परिस्थिती साधारण होते. त्याच्यानंतर मिसेस त्यांची लॉची डिग्री घेऊन राहिलेल्या होत्या, म्हणजे त्याही चांगल्या सुशिक्षित. आणि हेही कोपरान किंवा चांगल्या झेंडू फार्मास्युटिकल सारख्या कंपनीमध्ये चांगल्या उद्योगावर कामावर होते. पण का कोणाच टाकतो उद्योजकतेचा एक किडा असतो ना तो त्यांच्यात हे होत होता की नाही मला माझ्या स्वतःचं काहीतरी करायचंय, मला कोणाचं चाकरीबद्दल जीवन नाही जगायचं, मला स्वतःचा व्यवसाय. आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या जिद्दीवरती पैसा नसताना, अनुभव नसताना आणि कसल्याच प्रकारचं पाठबळ नसताना एक जिद्दीने त्यांनी हा प्रपंच मांडला.
आणि सुरुवातीला त्यांनी सुरुवात कुठून केली तर एक 500 स्क्वेअर फीटच्या खोलीतून, म्हणजे एक लॅब, आज जी आंतरराष्ट्रीय लॅब दिसते तिची सुरुवात एका छोट्याशा किचन प्लॅटफॉर्मवरून, म्हणजे 2x4चा जो काळा दगड असतो ना त्याने सुरुवात केली. सो त्यावेळेस त्यांना कोण मशिनरी देत नव्हतं, तर पण त्यांचा स्वभाव आणि त्यांचे जे काही गुडविल होतं त्या याच्यावर काही लोक मित्रांनी त्यांना मदत केली की ठीक आहे या मशिनरी घेऊन जा, नंतर पैसे दे. पण लायसन्स नव्हतं, जे फूड ड्रग्सचं जे ऍडमिनिस्ट्रेशनचे जे लायसन्स लागतात त्याशिवाय कामं भेटत नाही. त्याच्यातूनही त्यांनी काही लोकांना असं हाताशी धरलं की बाबा नाही तुझ्या लायसन्सने आपण हे करूया, नंतर पुढे असं करता करता संघर्ष करत करत आता हा भाग झाला मशिनरीचा पैशाचा. पुन्हा मार्केट उभं करणं, त्याच्यातून पुन्हा आपल्याला स्वतःला सिद्ध करणं त्या पातळीवर, ह्या सगळ्या गोष्टीची परीक्षा देत देत या व्यक्तीने आज या लेवलवर पोहोचले. हे करता करता नंतर त्यांना फूड ड्रग्सचं ते लायसन भेटलं, युरोपातून माणसं आली, बघून गेली, आणि नंतर त्यांना आणि नंतर मग हळूहळू त्यांचा विस्तार वाढला. परंतु हे करता करता एक वेळ तर त्यांना असं वाटलं की नको आता बस करूया, आपण पुन्हा आपल्या नोकरीमध्ये जाऊ. पण त्यांच्या मिसेस ज्या सुप्रिया सावंत आहेत त्यांनी त्यांना खूप मोठं चांगलं पाठबळ दिलं. नक्कीच. आज सावंतांचा हा आवाका पूर्ण विश्वात पसरला गेलेला आहे. आजचं त्यांचं स्वरूप काय आहे त्यांच्या कामाचं? आज तुला सांगतो की युरोपने त्यांना बेस्ट क्वालिटी कंट्रोलचा त्यांना अवॉर्ड भेटला. असे जवळजवळ 17-18 त्यांना पुरस्कार भेटले आहेत. भारतामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी किंवा फास्टेस्ट सीईओ असे त्यांना चांगले मानाचा तुरा त्यांच्या शिरेपाच्यात कवला. म्हणजे औषध बाजारपेठेत त्यांच्या नावाला खूप मोठं नाव आहे. म्हणजे आपल्या कोकणवासियांनाच नाही संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी आहे. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं एक छोट्याशा कोकणातल्या खेड्यातून आलेला माणूस, मुंबईतल्या 8x10च्या खोलीत राहणारा माणूस, परिस्थिती नेहमीच त्याच्याशी वादळ वारा संकट देत राहिली आणि तरी पण हा जिद्दीने गेला. या एका सतीश सावंतकडनं कोकणातल्या तरुणांनी काय शिकण्यासारखं आहे? कोकणातल्या तरुणांना त्याच्याकडनं शिकण्यासारखं असं आहे की असेल त्या परिस्थितीमध्ये समाधान मानू नका. आपल्याकडे हे आहे आता मग आपल्याला दुसरी चाकरीबद्दल जायला नको असं नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त कसं करता येईल, कारण ह्यांचा हा उद्देश हा नव्हता की मला समृद्ध झाला पाहिजे, मला काही पैसे बनले. ह्यांना काहीतरी दाखवायचं होतं की माझ्याकडे जे पोटेन्शियल आहे, माझ्याकडे जे आहे गुणवत्ता आहे त्याला जगासमोर आणायचे, तिला न्याय द्यायचा आहे. आणि त्या सगळ्या परिस्थितीची त्या बाजू त्यांनी बघून त्यांना हा प्रपंच करावा लागला. आणि हे करता करता एक त्यांना समाधान मोठं भेटलं की आज त्यांच्याकडे 750चा स्टाफ आहे. म्हणजे त्याच्यात 400-500 डॉक्टर्स आहेत, MBBS वगैरे चांगल्या डिग्रीचे, प्लस टेक्निकल स्टाफ आहे. तर 750-800 लोकांना कुटुंबाला रोजगार द्यावा, केवढं नाही. असं म्हटलं जातं नेहमीच कोकणवासियांबद्दल. मुंबईत त्याची गमतीने चर्चा होती की कोकणी माणूस जेव्हा औषध देतो तेव्हा ते न बोलता उघळून देतो, अशाबद्दल त्याच्याबद्दल नेहमी गजाली टाईप असं बोललं जातं. पण खरंच ज्यावेळी मनापासून औषधं देतो त्यावेळी त्याचं जग दखल घेतं. आपण नेमकं कुठलं औषध द्यायचं आणि कुठल्या औषधानं आपलं स्वतःचं नाव घडवायचं या सगळ्याबद्दल आता डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. असंच एक झणझणीत अंजन, आणि हे अंजन आपणासाठी च्यवनप्राश ठरावं हाच या सगळ्या कार्यक्रमाचा हेतू आहे. बोलतोय सुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाची. कोकणातल्या या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असलेल्या भागातनं गुणवैशिष्ट्याने समृद्ध असणारी नररत्न आणि त्यांचा समाजाच्या विकासात, समाजाच्या औद्योगिक क्षमतेत होत असलेल्या सहभागाबद्दल बोलतो. आणि याच माणसांनी हा महाराष्ट्र समृद्ध केला आहे आणि राष्ट्र या वैश्विक पातळीवर पुढे नेण्याचं ही छोटी छोटी माणसं खारीच्या वाटेने का होईना आपलं काम करत आहेत. आपण डॉक्टर सतीश सावंत यांच्याबद्दल बोललो. एक गोष्ट संपूर्ण या अर्थव्यवस्थेबद्दल जर बोलायची झाली, कोकणाबद्दल बोलायची झाली तर परदेशी बाजारामध्ये किंवा संपूर्ण राष्ट्रीय बाजारामध्ये कोकणची स्वतःची अशी एक ओळख आहे. म्हणजे तो हापूसचा आंबा असेल, फणसाची असेल, इथल्या निळाशार समुद्राची असेल, याचं ब्रँडिंग हे व्यवस्थितपणे ज्या पद्धतीनं व्हायला होतं ते झालं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे होण्यासाठी नेमकी कुठल्या कुठल्या स्तरांवरनं पावलं उचलण्याची गरज आहे. कोकणाची जे उत्पादन आहेत ना तिचं भयंकर वेळ आहे सगळ्या जगाला. जसं आपल्या हापूस आंब्याने पूर्ण जगाला चटक लावली तशी इतरही उत्पादन आहे. उदाहरणतः एवढा मोठा समुद्र किनारा आहे आपल्याला, 720 किलोमीटरचा काहीतरी समुद्र किनारा आहे. तर ही जी नारळाची झाड आहे आपल्याकडे असं एकही यंत्रणा नाही की ते नारळाचं पाणी एक त्याच्यामध्ये अवेलेबल होईल किंवा जसं आपण, कारण लोकांना नारळाचं पाणी हवं आहे परंतु ते अशी नारळ वगैरे अशा पद्धतीत नको ते. आता कारण जग खूप पुढे चाललंय, आपल्याला नवीन नवीन संकल्पना ह्या आपल्याला रुजून घेतल्याच पाहिजेत.
तर तशी कोणती यंत्रणा, तर त्या पद्धतीत आपल्याला काय करता येईल ते आपण बघतोय. दुसरी गोष्ट, आपण नुसतं नारळाचं किंवा हापूसचं नको बोलूया. कोकणातले इतर जे उत्पादन आहेत, मसाला आहे, शेपकावी हे पदार्थ आहेत, सुपाऱ्या आहेत, अशी खूप सारे उत्पादन, आणि प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण जिल्हा तालुका तर बोलतो, पण प्रत्येक गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तर त्या उत्पादनाला मार्केटमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काही एक ठोस कार्यक्रम आखतोय. ही जी आमची डिसेंबर महिन्यात होणारी जी उद्योजक परिषद आहे, ती एक प्रकारे एक्झिबिशन असेल. कोकणातल्या उत्पादनाला जगासमोर आणण्यासाठी तो एक छोटासा आमचा प्रयत्न असेल की त्या एक्झिबिशन मध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातलं जे उत्पादन असेल ते तिथे एक पद्धतशीरपणे मांडणार आहोत. त्याची एक चांगल्या पद्धतीत मार्केटिंग करणार आहोत. कारण आपल्याकडे गुणवत्ता खूप चांगली आहे, परंतु तिचं म्हणावं तसं मार्केटिंग करता येईल. मला या निमित्ताने एक गोष्ट विचारावीशी वाटते. एकूणच आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर अभ्यास केला किंवा आजच्या ग्लोबलायझेशन मध्ये बदलत चाललेल्या जर संपूर्ण व्यापार व्यवस्थेचा जर विचार केला, तर तुमचा माल दर्जेदार असण्यापेक्षा तुमचं जे प्रोडक्शन आहे, त्याचं संपूर्ण पॅकिंग आहे, हे किती छान आहे, किती सुंदर आहे. भले तुम्ही माल त्यातली क्वांटिटी कमी करा, पण ते कशा छान पद्धतीनं मांडताय हे गरज आहे. आणि नेमकं आपण कोकणातला माल आहे तो याच्यावरच खोळंबला जातोय की त्याला त्याचं प्रेझेंटेशन करत नाहीये. कारण अजूनही आमच्याकडचा आंबा हा लाकडाच्या 4 पट्टीनं बांधलेल्या खोक्यात विकला जातोय. त्याला शांतपणे, छानपणे, सुंदरपणे प्रेझेंट केलं जात नाही. तर ही जर बदलायचं असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरनं मार्गदर्शन, त्याहीपेक्षा महत्वाचं मुंबईच्या स्तरावरचं शहरांची गरज हे लोकांपर्यंत बिंबू शकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हो, त्यासाठीच मार्केटिंगचे काही हे आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्फतच आपण ते उद्योजक कार्यशाळा त्याच्यातून आपण प्रशिक्षण देणार आहोत. असं म्हटलं जातं की बोलणाऱ्याचे चणे सुद्धा विकले जातात आणि जो बोलत नाही त्याचं सोनंही विकलं जात नाही. आणि खरी गोष्ट आहे, आमच्याकडे उत्पादन आहे, गुणवत्ता आहे, सगळं चांगलं आहे, फक्त आम्हाला त्याचं मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडतो. सुवर्ण कोकण तेच भाग करतो. आम्ही लोकांना विविध माध्यमातून जे जगासमोर आणत आहे त्याचं कारण कसं की त्याच्या व्यक्तिमत्वास, त्याच्या उत्पादनास राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ओळख मिळावी, त्याच्या उद्योगधंद्यामध्ये काही ना काही वाढ व्हावी, हाच आमचा प्रयत्न चालू आहे. समजा त्यांच्या उद्योगाला आपण एक प्रकारे ब्रँडिंगच करतोय. म्हणून मी संपूर्ण कोकणवासीयांना नेहमी तेच सांगतोय की तुम्ही ह्या चळवळीत सामील व्हा. तुमच्या मालाचं हे जे व्यासपीठ आहे त्याचा पुरेपूर एकदम चांगला वापर करा, जेणेकरून तुमच्या उत्पादनास पूर्ण सगळ्या लोकांपर्यंत त्याची चर्चा होते. लोकांना ते आता होतंय का माहितीये, तुम्ही जर सावंतवाडीला गेला तर तिकडे खाजाचा विषय सांगतो तुम्हाला की भाऊचा खाजा म्हणून एवढं सुंदर खाजा बनवतो ना की लोक लाईन लावून गाड्या घेऊन तिथे उभे करतात. परंतु ते जर त्याचं पॅकेट जर बघितलं ना, त्याच्यावर ना त्याचं नाव ना गाव ना काय, आपल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकतात. अशी छोटी छोटी उदाहरणं देतील. तुम्ही सचवरला आला तर तिथे एक मोदक भेटतात. खूप सारे लोक परदेशात सुद्धा ते मोदक घेऊन जातात. प्रत्येक गावचं, प्रत्येक जिल्ह्याचं तुला एक वेगळे वैशिष्ट्य भेटेल. पण त्याला जर एक व्यवस्थित आपण जर मार्केटिंग केलं ना, ऋषी खूप मोठे आर्थिक स्रोत निर्माण. या निमित्तानं आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतो. एक ब्रेक घेणार, पण ब्रेक पूर्वी जाताना गोष्ट सांगतो. कोकणातला जो तरुण आहे तो प्रत्येक जण गावी जातो. गावावरनं येताना आपल्या ऑफिससाठी, आपल्या शेजाऱ्या परिवारांसाठी नेहमी काहीतरी गोष्ट घेऊन येतो. तिथे प्रॉब्लेम असा होतो की त्या बाजूच्या लोकांची ती गरज असते, तांदूळ म्हणा किंवा कोकम म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. खरं तर तो 4 पैसे स्वतःचे टाकतो, पण त्यांच्यासाठी ती भेट घेऊन येतो. हा एक व्यापाराचा मार्गही असू शकतो. त्याच्याकडे आपण व्यापार म्हणून बघायचं की भेटवस्तू म्हणून बघायचं, या सगळीकडे आता स्वतः डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला घर बसल्या उद्योगाच्या या सक्षम प्रवाहाकडे नेऊ शकतील, त्याबद्दल चर्चा करणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.